नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. उन्हाळा म्हटलं की आंबा आणि आंबा म्हटलं की गोड पदार्थ. तर चला आज आपण मस्तपैकी असा आंब्याचा शिरा तयार करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इकडे मी मस्तपैकी असा आंबा घेतलेला आहे. तो मस्तपैकी असा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे मी. आपण आता हा आंब्याचा गर आहे तो काढायचा आहे. बघू शकता असा गर मी काढून घेतलेला आहे. आपण आता हा गर आहे आंब्याचा तो या मिक्सरच्या भांड्यामध्ये असा घालायचा आहे. बघू शकता तुम्ही. त्यानंतर याच्यामध्ये आपण आता ड्रायफ्रुट्स आहेत ते घालायचे आहेत. 4 इकडे बदाम आणि 4 काजू घेतलेले आहेत. त्यानंतर थोडंसं 2 चमचे दूध आहे ते घालायचं आहे. 1 चमचा आपण याच्यामध्ये साखर आहे ती घालणार आहोत. इकडे मी एक नवीन प्रकारचा शिरा करून दाखवत आहे तुम्हाला. आपण आता हे मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. एकदम पेस्ट करायची आहे. बघू शकता अशी पेस्ट करून घ्यायची आहे. आपण आता ही पेस्ट बाजूला ठेवून द्यायची आहे. इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे. फ्राय पॅन मध्ये आपण आता 2 चमचे तूप आहे ते घालायचं आहे. तूप चांगलं मेल्ट होऊ द्या. त्यानंतर इकडे मी अर्धा कप रवा घेतलेला आहे. तुम्ही कोणता पण रवा वापरलात तरी चालेल. इकडे मी बारीक रव्याचा वापर केलेला आहे. आपण आता हा रवा आहे तो या तुपामध्ये चांगला असा भाजून घ्यायचा आहे. 2 ते 3 मिनिटं. गॅसची फ्लेम इकडे मीडियमच ठेवा. मीडियम फ्लेमवरच आपण आता हा मस्तपैकी असा रवा आहे तो भाजून घ्यायचा आहे. बघू शकता थोडा असा रव्याचा कलर आहे तो चेंज झाला पाहिजे. बघू शकता रव्याचा कलर आहे तो थोडा असा चेंज झालेला आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण आता ड्रायफ्रुट्स घालणार आहोत. ड्रायफ्रुट्स इकडे मी तुकडे करून घेतलेले आहेत. आपण आता हे मिश्रण आहे ते चांगलं 2 ते 3 मिनिटं परतवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम इकडे मीडियमच ठेवा. आपलं परतवून झालेलं आहे. त्यानंतर जो आपण आंब्याचा गर केला होता तो या मिश्रणामध्ये असा घालायचा आहे व चांगलं असं परतवून घ्यायचं आहे. 1 ते 2 मिनिटं आपलं परतवून बघू शकता तुम्ही झालेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण 1 कप दूध आहे ते घालायचं आहे व परत आपण इकडे परतवून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही. गॅसची फ्लेम इकडे मीडियमच ठेवा आणि मस्तपैकी असा शिरा आहे तो मऊसूत होतो. बघू शकता तुम्ही. आणि आपला मस्तपैकी असा आंब्याचा शिरा आहे तो तयार बघू शकता तुम्ही झालेला आहे. एकदम भारी लागतो. जर तुम्ही अशा पद्धतीने केलात तर खायला तर एकदम भारी असा आंब्याचा शिरा आपला तयार झालेला आहे. बघू शकता. आणि माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की एस एस फूड कट्टा या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.